मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पंकज त्या सरांना विचारतो, काय म्हणजे याच्यामध्ये 4,000 रुपये कमी आहेत, मग मी हे 4,000 रुपये कसे आणायचे, कुठून आणायचे, ऑलरेडी माझा जॉब गेलाय, असं म्हणून आता तो खूप ओरडतो. तेव्हा ते सर आता पंकजवरच ओरडतात आणि म्हणतात की इथे मेहरबानी म्हणून आम्ही तुम्हाला पैसे रिटर्न केले आहेत, असे आम्ही कुणाचेच पैसे कधीच रिटर्न देत नाही, समजलं, असं म्हणून ते आता पंकजवर खूपच चिडतात. तर मीराला जरा डाऊट येतो की इथे पंकज आहे की काय, म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि तिकडे चाललेलीच असते. परंतु आता तिने ज्या माणसाला भेटायला बोलवलेलं असतं तो माणूसच तेथे येतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्हीच मीरा ना, आमच्या सरांनी पाठवलंय, तुमच्याकडेच डेकोरेशनचं काम आहे, चला आपण बसून बोलूयात, असं म्हणून आता तो माणूस मीराबरोबर बोलू लागतो. तर इकडे आता त्या सरांना गयावया करत पंकज 4,000 रुपये मागतो. परंतु आता कॅन्सलेशन फी ही आम्ही घेतली आहे, कमीच घेतली आहे, असं म्हणून ते सर आता खूपच चिडतात आणि त्याच्यावरच भडकतात. काही वेळानंतर आता तो लगेच आपला तिथून निघून जातो. तर मीरा त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर पंकज आता घरी येतो आणि घरातील सर्वांना मोठ्याने आवाज देत म्हणतो, पटकन बाहेर या. तेव्हा आता देविका पहिल्यांदा बाहेर येते आणि विचारते, काय झालं पंकज. मग आता तो म्हणतो, थांब ना, येऊ देत सगळ्यांना अगोदर. तेव्हा तो सत्या, निरूपा, सुधाकरराव, रवी या सर्वांना आवाज देतो. तर सर्वजण आता आपापल्या रूम बाहेर येतात. तेव्हा सुधाकरराव बाहेर येत विचारतात, काय झालं रे पंकज, सर्व ठीक आहे ना. मग निरूपा देखील आता विचारते, आहे ना रे बाळा सगळं काही ठीक. तो म्हणतो, हो सांगतो की मी, तुम्ही सर्वजण आजपर्यंत मला बेजबाबदार समजत होतात ना. तेव्हा सत्या म्हणतो, समजत होतो नाही, आता सुद्धा तेच समजतोय, तू आहेच बेजबाबदार, असं म्हणून आता सत्या त्याच्यावर खूप चिडतो. मग आता देविका रागातच म्हणते, तू खूप बोललास हा, आणि तुझं खूप ऐकून घेतलं आम्ही, आता तो बोलतोय ना, मग बोलू देत ना त्याला. तेव्हा सत्या म्हणतो, ओके ओके ठीक आहे, असं म्हणून तो हाताची घडी नाकावर बोट असं म्हणतो. वेळी आता तो म्हणतो, मला सर्वांची आता बोलतीच बंद करायची आहे, कारण मी पप्पांचे घेतलेले पैसे पुन्हा देणार आहे. मग आता सत्या तर सगळ्यांकडे पाहतच राहतो आणि लगेच पंकजकडे येतो आणि त्याला विचारतो, काय खरंच देणार आहे की काय पैसे तू. तेव्हा सत्या आता टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, अरे बाप, अरे याचं तर अभिनंदन करायला पाहिजे, कारण अरे बाप, तुला माहिती आहे का, तुझे 35 लाख रुपये घेतलेले ना, आता हा देणार आहे तुला. तेव्हा आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सर्वजण पंकजकडे आता पाहू लागतात. त्यानंतर आता तो विचारतो, काय रे पंक्या, झालंच कसं हे, अरे पैसे घेऊन पळालेली मुलगी पुन्हा आली की काय, आणि तुला पैसे दिले की काय, अरे वा, असं म्हणून आता सत्या त्याच्यावर खूपच हसतो. मग आता सर्वजण त्याच्यावर हसत असतात. त्याच वेळी मात्र आता सत्या विचारतो, ती पोरगी परत आली, मग बबडीचं काय करायचं. तेव्हा देविका म्हणते की शट अप, तुझं हे नॉनसेन्स बोलणं अजिबात मी ऐकून घेणार नाहीये, समजलं. तेव्हा सत्या म्हणतो, मी घाबरलो नाही, तुला कुणी सांगितलंय की माझी बडबड ऐकून घे म्हणून, अगं कानात बोटं घालून बस की, असं म्हणून तो देविकावर सुद्धा ओरडतो. तेव्हा आता मात्र पंकजला राग येतो आणि तो म्हणतो की गप्प बस रे, अरे तू जरा गप्प बस, जरा शांत राहा, आणि तिकिटासाठी जे 1 लाख रुपये घेतले होते ना, ते सध्या परत करतोय मी आणि तेवढेच देणार आहे, असं म्हणून आता पंकज सत्याकडे रागातच पाहतो. तेव्हा मात्र रवी आणि मीरा लगेच आता एकमेकांकडे पाहतात. त्यानंतर सत्या म्हणतो, बस एवढंच फुस, असं म्हणून आता तो पंकजवर चिडतो. अरे नावाप्रमाणेच तू फुसका निघाला, म्हणजे फक्त 1 लाख रुपयासाठी तू एवढा तमाशा केला आणि सर्वांना इथे बोलवून घेतलंस. अरे हे 1 लाख रुपये तर तुला द्यावेच लागणार होते, कारण हे काय तू कमावले नव्हते, समजलं, तू तर घरातनं चोरूनच घेऊन गेला होता, त्यामुळे तुला ते पैसे पुन्हा घरात द्यावे लागणारच होते, आणि जर का नसते दिले ना, तर तुला उलट टांगून ते पैसे मी वसूल करून सुद्धा घेतले असते. त्यावेळी आता सत्याला पंकजचा खूप राग आलेला असतो आणि पंकजचा सुद्धा सत्याला, कारण पंकज आता खूपच रागा सत्याकडे पाहतो. त्यानंतर आता निरूपा म्हणते, पनवती, अरे माझ्या मुलाने ते पैसे चोरले नव्हते, मी दिले होते. तेव्हा सत्या म्हणतोय, निरूपा अगं कसं आहे, आपण एका बाजूने पडदा लावलाय, ते कुणाला कळणार नाही, परंतु दुसऱ्या बाजूने बघणाऱ्यांना सगळं काही व्यवस्थित दिसतच ना ग, असं म्हणून तो पंक्याचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडत नसतो. तेव्हा देविकाला आता खूप असं वेगळंच वाटत असतं, कारण सत्या पदोपदी आपल्या नवऱ्याचा अपमान करतोय हे तिला आवडत नसतं, परंतु पंकज असा वागत असतो, त्यामुळे तिचाही आता नाईलाज झालेला असतो. पुढे सत्या आता म्हणतो, निरूपा अगं तुला जे बोलायचं ना ते तू बोलू शकतेस इथे, कारण इथे सगळ्यांना माहीत आहे नेमकं काय प्रकरण
प्रकरण घडलंय असं म्हणून तो आता पंकजकडे पाहून हसतो. त्यानंतर आता सत्या म्हणतो की बाप, आता हे पैसे आहेत ना ते अगोदर हाताला लागून घे, नाहीतर हे पैसे मिळणार नाही. मग आता ते पैसे तिकिटे कॅन्सल करण्याची काही गरज होती का असं सुधाकर राव पंकजला विचारतात. अरे तुझा पगार झाल्यानंतर तू ते पैसे दिले असते ना. मग आता सत्या हसतो आणि म्हणतो बाप, अरे तुला माहीत नाही का, याचा आयुष्यात कधी पगार होईल असं मला वाटतच नाही, कारण सर्व घर खर्च तर मीच चालवतो, तुला माहीत असेल ना. त्यावेळी आता सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहू लागतात. सुधाकर राव म्हणतात जाऊ देत रे सत्या. त्यावेळी आता सत्या म्हणतो काय जाऊ देत. तेव्हा देविका आता रागातच म्हणते की काय रे, तुला काही कळत नाही की काय, तुला काय घेणं देणं आहे रे त्याच्या पगाराशी वगैरे, त्याचा पगार कधीही होऊ दे, तुला गरज आहे का बोलण्याची मध्ये मध्ये, तो देतोय ना पैसे आता, असं म्हणून ती पंकजला विचारते. म्हणजे तू तिकीट कॅन्सल सुद्धा केली पंकज. तेव्हा पंकजची मात्र बोलती बंद झालेली असते, तो काहीही बोलत नसतो, एकदम शांत शांत असतो. त्यानंतर आता पुन्हा एकदा देविका विचारते, तुम्हा सर्वांना पैसे मिळण्याची कारण ना, मग आता घेते पैसे आणि मिटवून टाक सगळं चल. तेव्हा देविका आता खूपच उद्धटपणाने बोलत असते. ते पाहून आता सुधाकर राव आणि मीरा, रवी हे रागातच तिच्याकडे पाहतात. त्यानंतर निरूपाला तर मात्र खूपच राग आलेला असतो, कारण सत्या पदोपदी क्षणोक्षणी हा तिच्या लाडक्या बबड्याचा अपमान करत असतो. त्यानंतर आता मीरा म्हणते की असं कसं मिटवायचं ग हे प्रकरण देविक, कारण याच पैशांमुळे माझ्या घरच्यांचा खूप अपमान झाला होता आणि याच पैशांमुळे माझ्या राजला सुद्धा अगदी जेलमध्ये डांबून ठेवलं होतं. याने पैसे घेतले होते मजा करायला, परंतु शिक्षा शेवटी माझ्या घरच्यांनाच भोगावी लागली ना. तेव्हा आता निरूपाला खूपच राग येतो आणि मग ती मीरावर खूपच जोरात ओरडते आणि म्हणते बस झालं, आणि सगळं काही ना इथेच मिटवून टाक अगोदर, कारण तुला पाहिजे तशी तुझ्या घरच्यांची माफी मी मागितली ना, अगदी हात जोडून, मग अजून तुला काय हवंय असं म्हणून निरूपा ओरडते. मीरा म्हणते अहो पण ऐकून घ्या की. मग आता निरूपा ऐकतच नाही, ती आता पंकजला म्हणते पैसे देऊन टाक रे अगोदर. तेव्हा आता पंकज म्हणतो की हो देतो मी मम्मा पैसे, असं म्हणून तो खिशातून पैसे काढतो आणि असा हातावर त्या पैशांचा बंडल असा आपटत असतो. त्यावेळी आता मोठ्या तोऱ्यात असतो, घरातील सगळ्यांकडे पाहतो आणि मग म्हणतो पप्पा हे घ्या तुमचे पैसे, असं म्हटल्याबरोबरच आता सत्या तेथे त्याच्यासमोरच उडी घेतो आणि लगेच त्याच्या हातातून तो पैशांचा बंडल घेतो. तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते की काय रे, काय चाललंय तुझं, ते पैसे देऊन टाक अगोदर त्यांच्याकडे. त्यावेळी सत्या हसतो आणि म्हणतो की हो देणारच आहे मी पैसे, ही चोर नाही तुझ्या या बबड्यासारखा, असं म्हणून तो निरूपाला चांगलाच टोमणा मारतो. त्यानंतर आता सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहू लागतात. निरूपा आणि देविका या दोघींनाही तर प्रचंड सत्याचा राग आलेला असतो. मग त्यानंतर सत्या म्हणतो देतो ना मी पैसे, अगोदर इथे बसतो, माझ्या हाताने मोजतो किती पैसे आहे ते आणि मगच बापाच्या हातात देतो. तेव्हा आता रवी हसतच म्हणतो की असंच पाहिजे या पंकज दादाला. त्यानंतर आता पंकज जरा घाबरलेला असतो, कारण त्याच्यामध्ये 4,000 रुपये कमी असतात. तेव्हा देविका आता रागातच त्याला विचारते काय रे, अरे तो मगाशी म्हणालाय ना 1,00,000 रुपये देतो म्हणून, मग ते पैसे पूर्णच असतील ना, का त्याच्यावर सारखी शंका घेत राहतो रे. त्याचवेळी सत्या म्हणतो तुझा हा नवरा आहे ना बबड्या, त्याचा खरंच काही नेम नाही, पण माझा बाप आहे ना बिचारा खूप साधा माणूस आहे, पण तुझा हा बबड्या ना खूप डेंजर माणूस आहे, कारण 500 रुपयासाठी कधी चोच मारेल सांगता येत नाही. मग आता सत्याने पंकजची पार लायकी काढलेली असते आणि त्याच्या बायकोसमोरच चांगला त्याचा अपमान सुद्धा केलेला असतो आणि सतत देविका समोर दाखवून देत असतो की तुझा नवरा किती चोरटा आहे. त्यानंतर सत्या म्हणतो या भुरट्यावर जर विश्वास टाकला ना, तर समोरच्याचा श्वास आहे ना तोही कधी चोरून घेऊन जाईल ना, हा आपल्याला तर याच्यावर विश्वासच नाही, असं म्हणून सत्या पंकजकडे पाहतो. तर पंकजच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा निरूपाला समजलेलं असतं की हा सत्या काही आता गप्प बसणार नाही. तीही आता खूपच रागात त्याच्याकडे पाहत असते, पण त्याचा काहीच उपयोग नसतो, कारण तिने कितीही बडबड केली, पंकजचं नाव घेऊन ती कितीही बोलली, त्याची साईड घेतली, तरीही तिला माहीत असतं हे पैसे पंकजने घेतले होते. त्यानंतर आता निरूपा म्हणतेच की अहो बोला ना काहीतरी. सुधाकर राव आता हळूच म्हणतात मी काय बोलणार आहे, आता काय बोलू काय मी, कारण पंकजने एवढं सगळं काही करून ठेवलंय अगोदर, मग तो बोलणारच ना.
त्याचवेळी आता निरुपा ही खूपच रागात सत्याकडे पाहू लागते, कारण तिचाही नाईलाज होतो. त्यानंतर सत्या म्हणतो, रव्या एवढे घे रे पैसे, हे बाकीचे मी मोजतो. मग आता ते दोघेही एकदम निवांत तिथे बसतात आणि लगेच पैसे मोजू लागतात. तेव्हा देविका आणि निरुपा रागातच सत्याकडे पाहतात. आता जसं जसं सत्य हा आणि रवी हा पैसे मोजत असतो, तशी तशी आता पंकजच्या मनाची धाकधूक वाढते. तेव्हा सत्याकडे निरुपा देविका रागात पाहत असतात, तर मीराला बरं वाटत असतं, कारण आता पंकजला असंच केलं पाहिजे हे तिच्या मनात असतं. मग त्यानंतर निरुपा सरळच आता लगेच मीराकडे जाते आणि तिला विचारते, काय ग, माझ्या पंकजने पैसे दिले, पण मोजून घ्या असं तूच सांगितलं असेल ना तुझ्या नवऱ्याला. अगं आगीत तेल ओतण्याचंच काम कर, दुसरं काय येतंय तुला, असं म्हणून ती मीरावर भडकते. अगं आता ते बघ, तू फुलाच्या टपरीवर बसून 1 रुपया 2 रुपया कसे मोजतात ना, आता ते बघस तू, असं म्हणून आता निरुपा ही खूपच रागात मीराकडे पाहत त्याचा अपमान करू लागते. आणि असं फुलामागे 10 रुपये 20 रुपये कमावणाऱ्या माणसाला काय कळणार लाखाचे हिशोब, असंही ती मीराचा अपमान करत म्हणते. तेव्हा मीरा मात्र हसतच तिच्याकडे पाहते आणि मग तिला म्हणते की हिशोब 10 रुपयांचा असो किंवा लाखाचा असो, आमच्या फुलांच्या दुकानावरच बसूनच माझा हिशोब खूप पक्का झालाय बाईसाहेब. स्वतः कमवलेला आणि अभिमानाने कमवलेल्या पैशांची गोष्टच वेगळी असते. ते पैसे 20 रुपये असो किंवा 30 रुपये असो, ते आपल्यासाठी खूप लाख मोलाचे असतात बाईसाहेब. तेव्हा सुधाकर रावांना हे म्हणणं आता पटतं, तर पंकजला आणि देविकाला हे म्हणणं तिचं खूपच झोंबतं. त्यावेळी निरुपाला अजूनच राग येतो आणि मग ती रागातच मीराकडे पाहते. त्यानंतर इकडे सत्याचे पैसे मोजून होतात. तेव्हा आता तो म्हणतो, पुरे 50,000 रुपये आहेत यामध्ये. मग आता रवीकडे सर्वजण पाहू लागतात. तेव्हा आता रवी म्हणतो, पण माझ्याकडे जे पैसे आहेत ना, ते 50,000 रुपये नाही आहेत, ते 46,000 रुपये आहेत. असं म्हटल्याबरोबरच सर्वांना आता मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता काय, खरंच 46,000 रुपये आहेत का हे, असं आता लगेच सत्या विचारतो. तेव्हा सत्या आता लगेच रवीकडून ते पैसे घेतो आणि ते बंडल पाहत असतो. कोणता बंडल, छोटा, रवीचा खरंच छोटा आहे का, आणि ते पैसे नंतर मोजू लागतो. तर पंकजची आता पूर्णपणे धांदलच उडते. काय करावं त्याला सुचत नाही, कारण खरोखरच 4,000 रुपये त्यामध्ये कमी असतात. तर निरुपा मात्र डोक्यालाच हात लावते. त्यानंतर सत्याला समजतं की 4,000 रुपये कमी आहेत. तेव्हा आता पंकज खूप टेन्शनमध्ये येतो आणि खाली मान घालून उभा असतो. त्याचवेळी सत्या अशी 4 बोटं करतो आणि विचारतो, काय, कुठे आहेत पैसे, असं म्हणून तो आता सारखा सारखा पंकजला इशारा करतो. तेव्हा पंकज आता मानवर करतच नसतो, तर सत्या आता देविकाकडे पाहतो आणि तिला आता इशारा करून म्हणतो की बघ, तुझ्या बबड्याने कशी बोलती बंद केली आहे, तोंड कसं शिवून घेतलंय, तोंडाला कशी चिकटपट्टी लावली आहे. मग आता त्यानंतर देविका एकदम गप्प होऊन जाते, कारण खरंच त्यामध्ये 4,000 रुपये कमी असतात. मग सत्या आता तिच्यावर ओरडत विचारतो, काय ग, खूप तोंडवर करून तू बोलत होती ना की माझा बबडे असं नाही करणार, माझं पिल्लू असं नाही करणार, पूर्ण 1 लाख रुपये असतील, मग कुठे गेले ग 1 लाख रुपये, असं म्हणून आता तो खूपच चिडतो. त्यानंतर आता सर्वजण एकदम शांत असतात. निरुपाने सुद्धा आता तोंडाला पट्टीच लावून ठेवलेली असते, काहीच बोलत नसते. त्यानंतर सत्या आता लगेच पंकजच्या खिशात पैसे चाचपत असतो, परंतु आता पंकजच्या खिशात काही त्याला दमडीसुद्धा मिळत नाही. मग आता पंकज म्हणतो, सोड मला अगोदर, अरे मला माहीत आहे 4,000 रुपये कमी आहेत म्हणून, कॅन्सलेशन चार्जेस होते ना ते कट करून दिलेत. तेव्हा आता सत्या रागातच म्हणतो, ते तुझा एजंट आणि तू बघून घे, म्हणजे मला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी, तू आणि तुझा एजंट ना काय करायचं सेटलमेंट ते करून घ्या, आत्ताच्या आत्ता मला हे पैसे पाहिजे, 1 लाख रुपये म्हणजे 1 लाख रुपये, असा सत्या आता हट्टच करतो. तू कुणाकडूनही घे, नाही तर तू काही कर, मला सांगू नकोस, पण 1 लाख रुपये आत्ताच्या आत्ता हातात पाहिजे, कारण तू 1 लाख रुपये गायब केले होते ना म्हणून, असं म्हणून सत्या आता त्याची चांगलीच धांदल उडवून टाकतो. त्यानंतर आता 10 तारखेला तो 4,000 रुपये देईल ना. सत्या, अरे जाऊ देत बाळा, असं सुधाकर राव म्हणतात आणि लगेच पंकजलाही विचारतात, काय रे तू देशील ना ते 4,000 रुपये पगार झाल्यानंतर. तेव्हा निरुपा आता पंकजकडे पाहतच राहते, कारण हा 4,000 रुपये आता कुठून आणणार हाच प्रश्न आता निरुपाला पडलेला असतो. तेव्हा आता देविका म्हणते, काय रे तू सारखा सारखा नाक का खूप असतंस रे यामध्ये, म्हणजे तो कधीही देईल, तुला काय करायचंय. त्यावेळी आता कधीही देईल म्हणजे
तू मध्ये बोलू नकोस हा, आमचं चाललंय ना चालू देत, असं सत्या म्हणतो. तेव्हा आता नंतर सत्या म्हणतो, रवी एक काम कर, मोबाईल घे आणि व्हिडिओ काढ, कारण हा पैसे कधी देणार आहे, कोणत्या वारी देणार आहे, कोणत्या तारखेला देणार आहे, कोणत्या वेळी देणार आहे, याचा पगार होईल की नाही हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण काय करू, याच्याकडूनच कबूल करून घेऊ की हा पैसे देणार आहे म्हणून. म्हणजे नंतर हा काय म्हणेल, 8 दिवसांनी देतो बाप, 4 दिवसांनी देतो, 10 तारखेनंतर, असं व्हायला नको. हा वर्ष लावेल तरीही पैसे देणार नाही. त्यामुळे आपण आपली सावधगिरी बाळगायला हवी, असं म्हणून सत्या आता रवीला व्हिडिओ काढायला सांगतो. तर आता देविकाला पुन्हा एकदा राग येतो. ती सत्याला बोलू लागते, तुझा काय संबंध रे. मग आता लगेच मीरा ही पुढे जाते आणि विचारते, काय आमचा काय संबंध, म्हणजे आमच्यामुळे हे पैसे मिळाले आहेत, आम्ही केस जिंकलो आहोत, समजलं. अगं, आणि बाबांची पेन्शन अजून मिळाली नाही आहे, मिळायची आहे, आणि बाबांना खर्चासाठी हे पैसे लागतात. त्यामुळे आपलीच जबाबदारी आहे की त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणं, त्यांचे पैसे त्यांना पुन्हा देणं. म्हणून आता मीरा ही तिला खूप बोलू लागते. त्यानंतर सत्य आता लगेच इकडे पंकजच्या गळ्यात हात टाकतो आणि म्हणतो, काय रे, तुझ्या बबडीला कोण बोलायला सांगते मध्ये मध्ये, आणि तिच्या डोक्यामध्ये अगोदरपासूनच भुसा आहे की तुमचं लग्न झाल्यानंतर तिच्या डोक्यात भुसा गेला तो. तेव्हा आता देविकाला अजूनच राग येते. रागातच ती आता सत्याकडे पाहू लागते. ती पंकजची एकदमच बोलती बंद होते. तो काहीही बोलत नसतो, कारण त्याला अजूनही 4,000 रुपये द्यायचे असतात, आणि म्हणूनच आता तो एकदम गप्प गप्प असतो. त्यानंतर आता सत्या म्हणतो, मला काय वाटते माहिती आहे का बबड्या, अरे तुझ्या संगतीत राहून राहून ना हिच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झाला असेल. त्यावेळी आता मात्र निरूपाला अजूनच राग येतो, तर देविकाला सुद्धा. तेव्हा देविका आता लगेच सत्यासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते, हे घे 4,000 रुपये पूर्ण पैसे आहेत, समजलं, अजिबात 1 रुपया सुद्धा कमी नाही आहे, हे घे पैसे, ठेव तुझ्याकडे. तेव्हा आता इकडे निरूपा खाली मान घालून उभी राहते, तर पंकज सुद्धा. त्यानंतर सत्या म्हणतो, निरूपा मी काय म्हटलो होतो ग, तुझ्या बबड्याची बबडी आहे ना, ती खरंच तुझ्या बबड्यापेक्षा ना खूप स्वाभिमानी आहे, आणि असंच माणसाने स्वाभिमानी असावं, समजलं. असं म्हणून तो आता पुन्हा एकदा निरूपाकडे पाहतो. तर निरूपा आता खाली मान घालून उभी राहते, कारण तिच्या बबड्याचा पदोपदी अपमान होत असतो, आणि देविका ही अगदी स्वाभिमानाने ते पैसे पुन्हा एकदा देऊन टाकते. तेव्हा आता सत्याला पुन्हा एकदा 1,00,000 रुपये मिळालेले असतात. आता सर्वजण आता देविकाकडे पाहतच राहतात. मग त्यानंतर आता रवी म्हणतो, आता झाले 1,00,000 रुपये, सुधाकर रावांना त्यांचा आता हक्काचे पैसे मिळालेले असतात. तेव्हा सत्या त्या पैशांकडे पाहतच राहतो आणि त्याच्या वडिलांकडे म्हणजे सुधाकर रावांकडे पाहत असतो, कारण त्याला माहीत असतं माझ्या बापासाठी हे पैसे किती महत्त्वाचे आहेत म्हणून. तर मीराला सुद्धा आनंद होतो की बरं झालं, या पंकजकडून सगळे पैसे सत्याने गोड बोलून आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने काढून घेतले म्हणून. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये निरूपा घरात असते, तेव्हा सुजित कुमारची माणसं तेथे येतात. तेव्हा निरूपा आता न ओळखल्यासारखं करत, तुम्ही कोण असं विचारते. तेव्हा पैसे देण्याची वेळ आल्यावर तुम्ही कोण असं बरं तुम्ही नेहमी विचारता, असं आता ती माणसं म्हणतात, आणि म्हणतात की हप्ता देण्याची वेळ आली आहे, सुजित कुमार सरांनी आम्हाला इकडे पाठवले, पैसे द्या गुपचूप. तेव्हा निरूपा घाबरते. तर दुसरीकडे सत्य आता म्हणतो, ती गाडी भाड्याची आहे. मग आता मीरा म्हणते, खरंच मला मनापासून तुमचं कौतुक करावंसं वाटतंय, असं म्हणून ती हार हातात घेते. त्यावेळी आता मीरा म्हणते, ती गाडी भाड्याची होती ना, तरीही तुम्ही काय करायचं, त्या गाडीला जाताना हार घालायचा. तेव्हा सत्या म्हणतो की धूमकेतू अशीच आहे हा, म्हणूनच तू त्या वस्तूंनाही आवडते आणि माणसांना सुद्धा खूप आवडते. तेव्हा मीरा म्हणते, हो असं आहे का, म्हणजे तुम्हाला नाही आवडत का मी, तुम्हाला आवडते ना मी. तेव्हा सत्य आता मीराकडे खूप वेळ पाहतच राहतो, तर मीराही आता त्याच्याकडे पाहत असते. दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने आता पाहू लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काय होणार हे पाहणं मनोरंजक ठरेल. तर अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.